हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन फर्स्ट काय दिला आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली फाइंड SN. आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. किती आहे? फर्स्ट टर्म 6 आहे आणि कॉमन डिफरन्स 3 आहे आणि आपल्याला SNची व्हॅल्यू काढायची आहे. पहा सॉल्व करू आपण. एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला. काय करायचे आहेत? बॉक्स दिले आहेत, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. ए किती दिलेलं आहे आपल्याला? ए मीन्स फर्स्ट टर्म किती दिलेलं आहे? 6. डी कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे? 3. आणि S27ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजेच फर्स्ट 27 टर्मची ॲडिशन सब किती येईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. SN इज इक्वल्स टू n/2 2a + n-1d. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आता इथे काय येईल? 2a येईल. फॉर्म्युला काय आपला? SN इज इक्वल्स टू n/2 2a + n-1d. आता nची व्हॅल्यू काय येईल? 27. किती टर्म्स असणार आहेत? 27 टर्म्स असणार आहेत. म्हणजेच यांची व्हॅल्यू किती असणार आहे? 27. इथे आपल्याला दिलेलं आहे. यांची व्हॅल्यू किती? 27/2 2a 2 × a. एची व्हॅल्यू किती आहे? 6. म्हणजे 2 6 12 दिलेलं आहे आपल्याला. प्लस n27 - 1 × d. डीची व्हॅल्यू किती आहे? 3. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल ते? 3. आता 27/2 हे आपल्याला काय सॉल्व करून येथे व्हॅल्यू लिहायची आहे. आपण काय करू? खाली रफ कॅल्क्युलेशन करून घेऊ. पहा S27 इज इक्वल्स टू 27/2 12 + 27 - 1 × 3. 27/2 12 + 27 - 1 काय येईल? 26 × 3. 27/2 12 + 26 × 3 किती येईल? 3 6 18 8 कॅरी ओव्हर 1 3 2 6 + 1 7 म्हणजे 78 येईल. आता 27/2 इंटू याची ॲडिशन करू आपण. 8 + 2 10 0 येईल. कॅरी ओव्हर 1 7 + 1 8 आणि हा 1 9 90 येईल. 2 1 2 2 4 8 1 राहिले ते 2 5 10. म्हणजेच आपल्याला इथं किती मिळालं? 45. म्हणजेच इथे काय येईल? 27 × 45. आता आपल्याला इथे बॉक्समध्ये काय लिहायचं आहे? पहा 27/2 हे जे कॅल्क्युलेशन आहे हे इथं आपल्याला लिहायचं आहे. काय येईल पहा? 27/2 म्हणजे त्या बॉक्समध्ये काय येईल ते? 90. या बॉक्समध्ये काय येईल? 90. तुम्ही काय रफ कॅल्क्युलेशन करून येथे व्हॅल्यू लिहायची आहे. आता 27 × 45 येथे काय आपण ह्याचं कॅल्क्युलेशन आपण येथे केलेलं आहे. 2 ने येथे भाग जाईल आणि किती येईल? 45 येईल. म्हणजेच इथे काय आलं? 27 × 45. आता 27 × 45 करू आपण. पहा 27 × 45. 5 7 35 कॅरी ओव्हर 3 5 2 10 10 + 3 13 0 येईल. 4 7 28 8 कॅरी ओव्हर 2 येतील. 4 2 8 8 + 2 10. म्हणजेच आपला आन्सर किती येईल पहा? 1215. या बॉक्समध्ये काय येईल पहा? 1215. अशा प्रकारे काय ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल पहा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला काय विचारलेलं आहे? फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्सची सम काढायची आहे आपल्याला. सॉल्व करू आपण. एक्झाम्पल फर्स्ट काय लिहून घेऊ आपण? इव्हन नॅचरल नंबर्स लिहून घेऊ. द इव्हन नॅचरल नंबर्स आर 2, 4, 6, 8, 10 डॅश डॅश. अशा किती टर्म्स घ्यायच्या आहेत आपल्याला? 123 टर्म्स घ्यायच्या आहेत. द सिक्वेन्स इज ॲन AP. हा सिक्वेन्स काय? AP. द सिक्वेन्स इज ॲन AP. हिअर आता एची व्हॅल्यू काय येईल पहा? ए मीन्स फर्स्ट टर्म किती आहे? 2. त्यानंतर डी मीन्स कॉमन डिफरन्स. T2 - T1 मीन्स 4 - 2 इज इक्वल्स टू 2. त्यानंतर n अशा किती टर्म्स आहेत? 123. म्हणजेच यांची व्हॅल्यू किती येईल? 123 येईल. आता काय करू आपण? फॉर्म्युला यूज करून
सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्सची सम काढू आपण. आता काय करू आपण फॉर्म्युला यूज करू. वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला पहा. SN इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. n म्हणजेच 123 येते काय S123 यांची व्हॅल्यू काय 123/2 2a 2 इंटू a याची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस n-1 यांची व्हॅल्यू किती आहे 123 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल्स टू 123/2 ब्रॅकेटमध्ये काय येईल 2 2 जार 4 प्लस 123 मायनस 1 किती येईल 122 इंटू 2 123/2 4 प्लस 122 इंटू 2 किती येईल पहा 2 2 जार 4 2 2 जार 4 2 1 जार 2. प्रथम काय करायचं आपण मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग त्यानंतर या दोन्हीची ॲडिशन करायची. 123/2 आता 244 प्लस 4 किती येईल 248. 123/2 इंटू 248 भाग घालू आपण. 2 1 जार 2 ते काय 2 1 जार 2 2 2 जार 4 2 4 जार 8 म्हणजेच काय येईल 123 इंटू 124. आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती आन्सर येईल पहा. आपण रफमध्ये कॅल्क्युलेशन करू. 123 इंटू 124 4 3 जार 12 2 कॅरी ओव्हर 1 4 2 जार 8 प्लस 1 9 4 1 जार 4 0 2 3 जार 6 2 2 जार 4 2 1 जार 2 तर इथे 0 इथे पण काय 0 1 3 जार 3 1 2 जार 2 1 1 जार 1 या सगळ्याची ॲडिशन करू आपण. 2 प्लस 0 प्लस 0 इथे 2 9 प्लस 6 15 5 कॅरी ओव्हर 1 येईल 4 प्लस 1 5 5 प्लस 4 9 9 प्लस 3 12 2 कॅरी ओव्हर 1 2 प्लस 2 4 आणि हा 1 5 आणि हा 1 किती आलं पहा आन्सर 15,252. आन्सर लिहू आपण 15,252. ही काय मिळाली आपल्याला S123 ची व्हॅल्यू. फर्स्ट सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आन्सर लिहू आपण देअरफॉर सम ऑफ first 123 even natural numbers are 15,252. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं.